आणि शाळेत प्रवेशाबद्दल विचारत असतात। या ठिकाणी अनेक पालक असेही उपस्थित असतील की ते आपल्या विद्यालयामध्ये नव्याने प्रवेशित झालेले असतील। आपल्या विद्यालयातील माननीय श्री अमित सर आणि क्षितिज पाडवी सर यांनी अत्यंत मेहनतीने एक छोटीशी पीपीटी क्लिप तयार केलेली आहे। मी सर्व पालकांना विनंती करेल की त्यांनीही आपल्या शाळेची यशोगाथा बघावी। मित्रांनो, आपल्या या शैक्षणिक संस्थेचं रोपटं सन्माननीय ॲडव्होकेट श्री गणेश बामाजी म्हात्रे साहेब यांनी लावलेलं होतं आणि हा वटवृक्ष आता बहरलेला आहे। आपण बघतोय, एकदा संपूर्ण जण यांना नमन करूया की या व्यक्तीने आपल्याला हे दालन, हे व्यासपीठ, हे विद्येचं संकुल उपलब्ध करून दिलेलं आहे। जोरदार आपण आपल्या संस्थेसाठी क्लॅपनी ॲप्रिशिएट करू शकतो। आत्ताच आपल्याला लाभलेले अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट श्री देवीदास दामाजी म्हात्रे साहेब यांनी सुद्धा संस्थेसाठी बाकीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच अत्यंत महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी आहे। आपल्या इथे 10वीच्या विद्यार्थ्यांना हॅकर पुरस्कार, मला सर्व पालकांना सांगायला अभिमान वाटतो की अटल लॅब आपल्या शाळेमध्ये आहे। अटल ट्विंकलिंग लॅब आपल्या शाळेमध्ये आहे, जी केंद्र शासनाने आपल्याला पुरस्कृत केलेली आहे। या लॅबमधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यापैकीच एक विद्यार्थी यांनी आपल्या क्रिश पांचाळ नावाचा विद्यार्थी त्यांनी इयत्ता 10वीमध्ये तो प्रयोग सादर केला। हॅकर पुरस्कार त्याला नॅशनल लेवलला तो मिळालेला आहे आणि आपले सन्माननीय आमदार श्री रमेशदादा पाटील हे त्याचं अभिनंदन करताना या ठिकाणी दिसत आहेत। त्यानंतर 12वीतील गुणविद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री पांडुरंग म्हात्रे साहेब, त्यानंतर 10वीमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना आपल्या संस्थेचे खजिनदार सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहत आहोत। अशाच पद्धतीने आपल्या संस्थेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री उमेश कोलते सर, जे की आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रेरणादायी ठरतात, मार्गदर्शन असतं असे कोलते सर। विद्यालयाचे पर्यवेक्षक, सकाळ सत्राची दुरावणारे पर्यवेक्षक सन्माननीय श्री प्रमोद दिनकरराव शेरेकर सर। आपण NCC जी रुजवली, जी नावारूपास आली, ती सरांच्या कार्यकुशलतेतूनच आलेली असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय सौ रेश्मा गंभीर मॅडम, या दुपार सत्र, सकाळ सत्र याचा ताळमेळ आणि संपूर्ण कार्यप्रणाली सांभाळण्याचं काम करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचे पदाधिकारी आज जरी उपस्थित नसले तरी आपल्याबरोबर संदेशातून ते उपस्थित आहे। बघा, समोर आपल्याला विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या संस्थेचे पदाधिकारी नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवत असतात। संपूर्ण संचालक मंडळ, सल्लागार समिती, त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये सरकारी नियमांचं पालन करून तक्रार निवारण समिती सुद्धा या ठिकाणी स्थापन केलेली आहे। पालकांना डायरेक्ट आपल्या शाळेमध्ये काही तक्रार असेल तर ती करता येऊ शकते। शाळेच्या वेगवेगळ्या ट्रॉफी आपल्याला सर्व दाखवू शकत नाही, अनेक ट्रॉफी आहेत, ह्या 4 तुम्हाला प्रातिनिधिक रूपाने आपण दाखवत आहोत। आपल्या शाळेची वैशिष्ट्य सुसज्ज ग्रंथालय। बघा मित्रांनो, अनेक हजारो पुस्तकं या ग्रंथालयामध्ये दर महिन्याला आपल्या विद्यालयाच्या ग्रंथपाल श्रीमती साधना सुखदेव मॅडम या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन सूचना देतात। विद्यार्थ्यांचं पुस्तकांकडचं आधार प्रदान करण्याचं काम त्या खूप शिताफीने करत असतात। अद्ययावत संगणक रूम आहे आपल्या इथे, जवळजवळ 40 संगणक असलेली, प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल वापरता येईल अशी एक अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आहे। बघा, आमची वैशिष्ट्य भव्य पटांगण। आपण बघतोय की एवढ्या पटांगणात आपण बसून सुद्धा त्याचा एक भागच भरलेला आहे। तर भव्य दिव्य असं पटांगण असलेली नवी मुंबईतली एकमेव शाळाच म्हणावी लागेल आपल्याला।
विविध स्पर्धा या ठिकाणी राबवल्या जातात आणि जिल्हा तालुका पातळीवर कराटेसाठी सुद्धा मुलं पाठवलेली आहे. प्रयोगशाळा सुद्धा आहे. दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे जी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याचा अभ्यास विद्यार्थी करत असतात. सुसज्ज अशा वर्गखोल्या. मित्रांनो, एक गोष्ट अजून सांगायला मला आवडेल की याच वर्षी संपूर्ण शाळेचा परिसर प्रत्येक वर्गामध्ये आपण CCTV कॅमेरे लावलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार अनेक पाठांसाठी प्रोजेक्टर सुद्धा आहेत. तर अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. मी जर सांगायला गेलो तर भरपूर यादी आहे. आपण थोडी वैशिष्ट्य आपण उर्वरित भागात पाहूया आणि कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया. मित्रांनो, कार्यक्रमात अजून भरपूर रंगत बाकी आहे आणि कंटाळलात का तुम्ही? कंटाळला? चला आपण कंटाळा घालूयात.